जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 54। 11 भव्यत्व मार्गणा। ज्यांना अनंत चतुष्टय प्रगट होण्याची योग्यता असते त्यांना भव्य म्हणतात, ज्यांना योग्यता नसते त्यांना अभव्य म्हणतात। भव्य जीव देखील 2 प्रकारचे आहेत। एक, ज्याप्रमाणे कुमारीमध्ये पुत्र होण्याची योग्यता असते त्याप्रमाणे जे पुढे नियमाने मुक्त होणार आहेत ते भव्य होत। 2, ज्याप्रमाणे विधवा स्त्रीमध्ये पुत्र होण्याची योग्यता असते पण पतीचा संयोग असंभव असल्यामुळे कधी पुत्र होत नाही, त्याप्रमाणे मुक्त होण्याची योग्यता नसते परंतु त्यांचे परिणाम कधीही मुक्त होण्यायोग्य होत नाहीत, त्यांना समभव्य म्हणतात। अभव्य, ज्याप्रमाणे वांझ स्त्रीमध्ये पुरुष समागम झाला तरी पुत्र होण्याची योग्यता नसते त्याप्रमाणे ज्या जीवाचे परिणाम मुक्त होण्यायोग्य कदापि होत नाहीत ते अभव्य जीव होत। अभव्य जीव राशी युक्तानंत प्रमाण अनंत आहेत। संसारी राशीतून अभव्य राशी उणा केली असता भव्य जीवराशी अनंतानंत आहे। मुक्त जीव पूर्वी संसारी होते या अपेक्षेने ते भव्य राशीमध्ये येतात, तथापि मुक्त झाल्यानंतर त्यांच्यामध्ये भव्यत्व अभव्यत्व हा विकल्प नसतो, म्हणून ते भव्य अभव्य विकल्पातीत म्हटले जातात। 12 सम्यकत्व मार्गणा। 6 द्रव्य, 5 अस्तिकाय द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ यांचे जसे स्वरूप शास्त्रात सांगितले तसेच यथार्थ श्रद्धान करणे ते सम्यक दर्शन होय। दर्शन मोहाचा उदय, उपशम, क्षय, क्षयोपशम असताना सम्यकत्व गुणाच्या ज्या अवस्था होतात त्या अपेक्षेने सम्यकत्व मार्गणेचे 6 भेद आहेत। 1 क्षायिक सम्यकत्व। दर्शन मोहाच्या 3 प्रकृती व अनंतानुबंधीच्या 4 प्रकृती या 7 प्रकृतींचा क्षय झाला असताना ध्रुव आत्मतत्वाचे जे दर्शन ते क्षायिक सम्यक दर्शन होय। 2 उपशम सम्यकत्व। 7 प्रकृतींचा उपशम झाला असताना जे आत्मतत्वाचे दर्शन ते उपशम सम्यक दर्शन होय। 3 क्षायोपशमिक सम्यकत्व। 7 प्रकृतीपैकी 6 प्रकृतींचा सर्व घातींचा पुढे उदयास येणाऱ्याचा सदवस्थारूप उपशम व वर्तमान काळी उदयास येणाऱ्यांच्या उदयाभावी क्षय व सम्यकत्व प्रकृतीचा उदय असताना जे सम्यक दर्शन प्राप्त होते परंतु त्यामध्ये चल, मलिन, अगाढ दोष उत्पन्न होतात ते क्षायोपशमिक सम्यकत्व होय। 4 सम्यक मिथ्यात्व। सम्यक मिथ्यात्व स्वरूप मिश्र प्रकृतीचा उदय असताना धड सम्यकत स्वरूप नाही व धड मिथ्यात्व स्वरूप नाही असे मिश्र परिणाम होतात, त्यास सम्यक मिथ्यात्व म्हणतात। 5 सासादन। अनंतानुबंधीचा उदय असताना सम्यकत्वापासून च्युत होतो पण मिथ्यात्वाचा उदय नसल्यामुळे जोपर्यंत मिथ्यात्व परिणाम नसतात त्यामधल्या अवस्थेला सासादन म्हणतात। 6 मिथ्यात्व। मिथ्यात्व व अनंतानुबंधी यांचा उदय असताना जे जीवाचे अतत्व श्रद्धान रूप परिणाम होतात ते मिथ्यात्व होय। 13 संधित्व मार्गणा। ज्यांना संज्ञा म्हणजे मन सारासार विचार करण्याची बुद्धी असते त्यांना संज्ञी म्हणतात। मनुष्य, देव, नारकी सर्व संज्ञीच असतात। तिर्यांच्या पैकी काही पंचेंद्रिय तिर्यंच संज्ञी असतात। पशु, पक्षी वगैरे ज्यांना संज्ञा म्हणजे मन नसते ते असंज्ञी जीव होत। एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय व चतुरिंद्रिय जीव सर्व असंज्ञीच असतात। पंचेंद्रियापैकी काही पंचेंद्रिय तिर्यंच असंज्ञी असतात। 14 आहार मार्गणा। औदारिक वैक्रियिक आहारक शरीरांना
योग्य अशा नोकर्म आहार वर्गणा पुद्गल परमाणूंना ग्रहण करणे यास आहार म्हणतात. हा नोकर्म आहार जे जीव ग्रहण करतात ते आहारक होत, जे ग्रहण करीत नाहीत ते अनाहारक होत. एक भव सोडून दुसरा भव धारण करण्यासाठी जे गमन ती विग्रहगती होय. विग्रहगतीमध्ये 1 समय, 2 समय किंवा 3 समयपर्यंत जीव अनाहारक असतो. नवीन भव धारण करताच नंतर आहारक होतो. संसार अवस्थेत 1 ते 13 गुणस्थानापर्यंत कर्माचे ग्रहण निरंतर असते. विग्रहगतीत देखील कर्माचे ग्रहण चालू असते. येथे नोकर्म वर्गणेच्या ग्रहणाच्या अपेक्षेनेच आहारक अनाहारक भेद विवक्षित आहेत. याप्रमाणे जीवाचे मार्गणा अन्वेषण शोध करण्यासाठी ही 14 मार्गणा स्थाने जाणून घेणे आवश्यक आहे. ही केवळ ज्ञातत्व आहेत, आश्रय करण्यायोग्य उपादेय नाहीत. ही जीवाची राहण्याची स्थाने आहेत. ही जीवाची उपाधी आहे. वास्तविक हे जीवतत्व नाही. ही मार्गणा स्थाने नित्य अचेतन अजीवतत्व आहे. यांच्याविषयी एकत्व बुद्धी, ममत्व बुद्धी, अहंकार, ममकार ही तत्वाची महान भूल आहे. यांना जीवतत्व समजून त्याविषयी इष्ट उपादेय बुद्धी ठेवणे हे मिथ्या दर्शन आहे. सिद्ध अवस्थेत या 14 मार्गण्य स्थानापैकी केवळ 3च स्थाने शिल्लक राहतात. 1 ज्ञान मार्गणेतील 1 केवल ज्ञान, 2 दर्शन मार्गणेतील 1 केवल दर्शन, 3 सम्यकत्व मार्गणेतील 1 क्षायिक सम्यकत्व. बाकीची कोणतीच मार्गणा स्थाने शिल्लक राहत नाहीत. सर्वांचा अभाव होतो. ज्याप्रमाणे दर्पण व वस्तू हे 2 पदार्थ सत आहेत, तसे या दोहोंच्या संयोगात दर्पणात दिसणारे प्रतिबिंब हे तावत्काळ दिसते, पण ती वास्तविक मूलभूत कोणतीच वस्तू नसते, अवस्तू असते. दर्पण व वस्तू यांचा वियोग अर्थात समोरासमोर नसताना झाला की प्रतिबिंब दिसत नाही. ते प्रतिबिंब कोठे गेले, त्याचे काय झाले हे प्रश्न निरर्थक ठरतात. हे सर्व दिसणारे जग तसेच इंद्रजाल माया आहे. जीव व कर्म दोहोंच्या संयोगात तावत्काल आपले सुंदर रूप जगास दाखवून जगास भुरळ घालते. दिसते तसे नसते म्हणून जग फसते. पण वस्तुदृष्टी ज्ञानी या तावत्काल दिसणाऱ्या पण वस्तुनिष्ठ नसणाऱ्या इंद्रजालाला वस्तुभूत समजत नाही, त्याचा आदर करीत नाही, त्याच्याविषयी इष्ट उपादेय बुद्धी ठेवीत नाही. तो वस्तुभूत असणाऱ्या आपल्या शुद्ध ज्ञानदर्शन स्वभावात स्थिर होतो. तोच खरा सुखी होतो.